एकंदरीत जर बघितलं आपण तर महायुतीच्या कारभारावर राज्यातील जनता पूर्ण खुश आहे आणि त्यामुळं विधानसभेला 234 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला। मला वाटते आजपर्यंत अशा पद्धतीचा विजय इतिहासामध्ये झाला नाही। ज्या पद्धतीने विधानसभेला निकाल लागलेला आहे त्याच पद्धतीने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत, तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद, या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांचा ओघ त्यामुळे वाढलेला आहे। पहिल्या टप्प्यातले प्रवेश आम्ही घेतलेले आहेत। 14 स्टँडिंग नगरसेवकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे। जवळपास माजी 3-4 महापौर होते, अनेक त्या ठिकाणी मान्यवरांनी शहरातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्टँडिंग नगरसेवक असतील आणि काही लोक प्रवेश करणार आहेत, पण जे काही असेल ते महायुतीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की महायुतीचा जनाधार हा निश्चितपणे वाढलेला आहे। पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच्याच जागा किंवा महायुतीची सत्ता आल्याचं आपल्याला दिसून येईल। शिवसेनेची ताकद तर वाढलेली आहे, हे काय सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही भासत, पण निश्चितपणे वरिष्ठांचे निर्णय असतात। वरिष्ठ ज्या ज्या आम्हाला जागा देतील त्या त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार आम्ही निवडून आणू असं मला म्हणायचं। सर, उद्धव सेनेत पण खांदेपालट झालाय, आज जिल्हा प्रमुखांची निवड केली, शिल्लक कोण आहे का त्यात? जाऊ दे खांदेपालट।